नमस्कार, लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार. राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला. अमित शहानी रवींद्र चव्हाणांना काय सांगितलं? राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राजकीय हालचाली अतिशय वेगाने सुरू झाल्या. अमित शहा यांच्या सूचनेनंतर महायुती 6 ऐवजी 7 जागावर उमेदवार उभे करण्याची रणनीती आखत आहे. 16 मार्च रोजी होणाऱ्या 37 राज्यसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी महाराष्ट्र भाजपला नवीन निर्देश जारी केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर राज्यातील सत्ताधारी महायुती आघाडी सध्या खुल्या असलेल्या 6 जागांऐवजी 7व्या जागेसाठी उमेदवार उभा करण्याची तयारी करत आहे. महाराष्ट्रातील 7 राज्यसभेच्या जागेवरून राजकीय तापमान वाढले आहे. येत्या काळात अनेक समीकरणे उदयास येऊ शकतात. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण 27 फेब्रुवारी 2026 रोजी अचानक दिल्लीत आले. या अचानक भेटीमागील राजकारण वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे आणि महायुती राज्यसभेला 7 जागा निवडणुकीसाठी उभ्या करण्याची शक्यता दाट वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगवेगळ्या प्रकारचे वळण लागू शकते, अशा पद्धतीची चिन्ह सध्या दिसत आहे. धन्यवाद.